नमस्कार मित्रांनो, कसे आहात? ओम श्री संत बहिणाबाई सर्वांना. तर आज आपण बघणार आहोत श्री संत बहिणाबाई यांचे पुढील अभंग आणि अभंगाचे अर्थ. तुम्हाला पूर्ण अभंग बघायचे असेल तर माझ्या चॅनलवर जा आणि पहिल्यापासून श्री संत बहिणाबाई यांचे संपूर्ण अभंग नक्की बघा. चला तर सुरुवात करूया पुढील अभंगाला. अभंग क्रमांक 45. मंबाजी गोसावी भ्रतरासी म्हणे, तुम्ही शिष्य होणे स्त्रियायुक्त. माझा हेत आहे तुम्हीही हरिभक्त, दिसता विरक्त उभय वर्गे. एकोणी ते गोष्टी 2-4 वेळा, मग त्या प्रांजळा सांगितले. आम्ही अनुग्रही आहोजी पूर्वीच, न वाटे त्या सत्य गोष्टी काही. भ्रतारे त्याप्रती सांगितले सर्व, कोल्हापुरी पूर्व वर्तले जे. ऐकोणी या द्वेष संचारला मणी, म्हणे काय स्वप्नी समाधान. नाही गुरुसेवा घडली जोरी, हस्तक हा सिंद्री सद्गुरूंचा. तोवर तो गुरु कासयास खरा, शूद्राची या अंतरा ज्ञान कैची. स्वप्नींचा अनुग्रह गुरु केला शुद्ध, तोही पळीभद्र ज्ञानहीन. तुम्हास बाईसे ब्रह्मानाची पंक्ती, तुम्ही गुरुभक्ती नका सांगू. बहिणी म्हणे ऐसे मंबाजी बोलिला, द्वेषही मांडिला तैच क्षणी. अर्थ: एके दिवशी मंबाजी गोसावी आणि माझ्या पतीला म्हणू लागले, तुम्ही तुमच्या पत्नीसहित माझे शिष्य व्हा. मला असे वाटते तुम्ही दोघेही पतिपत्नी चांगले विरक्त व हरिभक्त. 2-4 वेळेला मंबाजीचे असे म्हणणे ऐकल्यानंतर मग आम्ही त्यांना प्रांजळपणे सांगितले, अहो, आम्ही पूर्वीचेच अनुग्रहित आहोत. परंतु त्यांना ही गोष्ट खरी वाटत नव्हती. माझ्या पतीने त्यांना पूर्वी कोल्हापुरात घडलेला सर्व वृत्तांत सांगितला व तुकोबारायांकडून अनुग्रह प्राप्त झाल्याचेही सांगितले. असे ऐकून मंबाजींच्या मनात द्वेष संचारला आणि तो म्हणू लागला, स्वप्नात काय कुणाचे समाधान होत असते काय? जोपर्यंत गुरुसेवा घडली नाही आणि मस्तकावर श्रीगुरूंचा हात पडत नाही, तोपर्यंत गुरु खरा कशाचा आणि तुम्ही ज्याला गुरु मानले तो शुद्ध आहे आणि शुद्धांच्या अंधःकरणामध्ये ज्ञान कशाचे? एकतर तुम्ही स्वप्नात अनुग्रह मानता, त्यात तो गुरु केला तो शुद्ध, तो पळीभद्र शेतकरी ज्ञानहीन आहेत. मी तुम्हाला ब्राह्मणांच्या पंक्तीतून वाळीत म्हणजेच वेगळे टाकतो. तुम्ही गुरुभक्ती सांगू नका. श्री संत बहिणाबाई म्हणतात, अशा पद्धतीने मंबाजी गोसावी माझ्या पतीला बोलू लागला आणि तेव्हाच त्याने आमचा द्वेष मानला. अभंग क्रमांक 46. एके दिवशी वाटे देखिले आपण, मंबाजीशी पूर्ण हेतयुक्त. नमस्कार करावया गेले जवे, एरुहान सिरे दुरी पडे. म्हणे तुम्ही काय कोण याती नेने, मी तो शुद्ध म्हणे तुम्हा लागी. सोनारे की तुम्ही गोळक यातीही, तुम्हा ब्राह्मणांची क्रिया नाही. तुम्हा कोठे झालं भोजनासी जरी, दिवानात तरी घालीन मी. बहिणी म्हणे ऐसे एकोणी आपण, भ्रतराशी पूर्ण सांगितले. अर्थ: एके दिवशी मी मंबाजीला वाटेत पाहिले व सोजवळपणाने त्यांना नमस्कार केला. मी नमस्कार करायला जेव्हा त्याच्या समोर गेले, तो तेव्हा माझा स्पर्श होईल म्हणून दूर पळू लागला आणि म्हणू लागला, तुम्ही कोण आणि कोणत्या जातीचे आहात हे मला माहीत नाही. मी तुम्हाला शूद्रच म्हणतो. तुम्ही सोनार आहात की गवळ्याच्या जातीचे आहात, परंतु तुमच्याजवळ ब्राह्मणाची क्रिया नाही. तुम्ही जर कोठे ब्राह्मण म्हणून भोजनाला जाल तर मी दिवाणात तुमची तक्रार नोंदवेन. श्री संत बहिणाबाई म्हणतात, मी मंबाजी बुवांच्या तोंडून असे ऐकल्यानंतर ते पूर्ण माझ्या पतीस सांगितले. अभंग क्रमांक 47. महादाची गुळकर्णी कोंडाजी पंतासी, सांगितली कैसी गोष्ट तया.
मग तिही नेले आपुल्या ग्रहासी, म्हणे की तयाशी काम काय. परंतु तो द्वेष चालवी अत्यंत, मारू पाहे घात चिंतनीय. म्हणे हे ब्राह्मण तरी शूर शूद्र, हिची तपा छिद्र सापडले. द्वेषही वाढला अत्यंत अद्भुत, सर्वही लोकांत कळवाले. बहिणी म्हणे देव छळी, नाना परी निश्चय निर्धारी. अर्थ: महादजी कुलकर्णी आणि कोंडाजी पंतांना माझ्या पतीने मंबाजी गोसाव्याच्या वागणुकीबद्दल सांगितले. मग महादजी कुलकर्ण्यांनी आम्हाला त्यांच्या घरी नेले आणि म्हणू लागले, जाऊ द्या, त्या मंबाजीला काय काम आहे. परंतु तो मंबाजी मात्र द्वेषच करू लागला व घात करण्याचा विचार करून मारण्याची तयारी करू लागला. तो म्हणत असे, हे ब्राह्मण आहेत तरी यांचा गुरु शुद्ध आहे. हेच यांच्या तपांमध्ये असलेले छिद्र सापडले आहेत. त्याचा द्वेष अत्यंत अद्भुत वाढला आणि तो सर्व लोकांनाही कळून आला. श्री संत बहिणाबाई म्हणतात, देव असा अनेक प्रकारांनी छळू लागला, जणू काय अंतःकरणातील पक्का निश्चय पाहत आहे. अभंग क्रमांक 48. आप्पाजी गोसावी पुण्यांत राहत, जो अति विख्यात राजयोगी. तया प्रतिपत्र मंबाजी पाठवी, तुकोबा गोसावी शुद्धवाणी. कथा करीतसे देऊळी सर्वदा, द्विज त्याच्या पदा लागताती. रामेश्वर भट अतियोगी थोर, तेही नमस्कार त्यासी करीती. आम्हासी अन्याय हाची थोर वाटे, होत असे खोटे वेद वाक्य. तुम्ही थोर आम्हा दंड करावया, बांधोनिया तया न्यावे तेथे. आणि कही एक स्त्री पुरुष आहे ती, ते हे म्हणविती शिष्य त्याचे. म्हणविती ब्राह्मण आहे ती सोनार, कुळकर्णीही फार मान्य केले. स्वधर्माचा लोप होतसे देखोन, धाडिले लिहोन म्हणोनिया. याचा की अपमान न करीत आन, राज्यही बुडोन जाय तरी. डोंबाळे मांडून स्वधर्म लोपला, पाहिजे रक्षिला स्वामी राजे. बहिणी म्हणे ऐसे पत्र पाठविले, चोरोनी लिहिले घरा माझी. अर्थ: तेव्हा आप्पाजी गोसावी अतिविख्यात राजयोगी पुण्यात राहत होते. मंबाजी गोसाव्याने त्यांना पत्र पाठविले आणि पत्रात लिहिले, येथे देहू गावात एक तुकोबा नावाचा शूद्र वाणी आहे. तो सदैव मंदिरामध्ये कथा करत असतो व गावातील सर्व ब्राह्मणही त्याच्या पायाला लागतात. वाघोलीतील रामेश्वर भट अतिथोर योगी आहेत, तेही त्याला नमस्कार करतात. असे केल्यामुळे वेदवाक्य खोटे होत आहे, हाच आम्हाला थोर अन्याय वाटत आहे. तुम्ही दंड करण्यास थोर आहात, त्या तुकोबाला तुम्ही बांधून तुमच्या बरोबर न्यावे. अजूनही एक स्त्री आणि पुरुष आहेत, जे स्वतःला तुकोबाचे शिष्य म्हणून घेतात. खरे तर ते सोनार आहेत, पण स्वतःला ब्राह्मण म्हणून घेत आहेत. त्यांना गावातील कुलकर्ण्यांनी फार मान्य केले आहे. स्वधर्माचा लोप होताना दिसत आहे, म्हणून मी तुम्हाला पत्र लिहून पाठवले आहे. राज्य जरी बुडून गेले तरी या पत्राचा अपमान होऊ देऊ नका. त्यांनी अधर्माचा डोंब माजून स्वधर्म लोपविला आहे. हे स्वामीराज, तुम्ही त्याचे रक्षण केले पाहिजे. श्रीसंत बहिणाबाई म्हणतात, मंबाजीने घरामध्ये चोरून असे पत्र लिहिले आणि ते पुण्याला आप्पाजी गोसाव्याला पाठविले. अभंग क्रमांक 49. आपाजी गोसावी वाचुनिया पत्र, क्रोधे फार नेत्र भोवंडित. शुद्ध होऊनिया नमस्कार घेत, पाप हे अद्भुत होत असी. सुनराच्या जाती म्हणविती ब्राह्मण, तयाचे दर्शन घेऊ नाही. शुद्धाचा अनुग्रह घेताती ब्राह्मण, भ्रष्टाकार पूर्ण होत असे. त्याची शिक्षा द्यावी दोष नाही यासी, ऐसे निश्चयसी नेम केला. बहिणी म्हणे याचे प्रत्युत्तर दिले, होय यथाकाल्य कार्यसिद्धी. अर्थ: आप्पाजी गोसाव्यांनी हे पत्र वाचले आणि ते क्रोधाने फार डोळे फिरवू लागले.
स्वतः शूद्र असून नमस्कार घेतो, हे मोठे अद्भुत पाप घडत आहे. सोनाराच्या जातीचे असून स्वतःला ब्राह्मण म्हणवितात, त्यांचे दर्शन घेऊनही ब्राह्मण शूद्राचा अनुग्रह घेतात, हा पूर्ण भ्रष्टाचार होत आहे. त्यांना निश्चित शिक्षा द्यावी, त्यात कोणताही दोष नाही असा आम्ही नियम केला आहे. श्री संत बहिणाबाई म्हणतात, आप्पाजी गोसाव्याने पत्राचे प्रत्युत्तर लिहिले आणि सांगितले, यथाकाल कार्य सिद्धी होईल. अभंग क्रमांक 50. मंबाजी गोसावी द्वेष करी जीवे, म्हणे तुम्ही जावे येथोनिया. तेने फार चिंता वाटतसे मनी, विघ्न का भजनी ओढविले. कोणाचे न घेता न बोलताही काही, नसोनी अन्यायी द्वेष काही. देवासी आठवी चिंतोनी मानसी, साक्ष तुमची अशी पांडुरंगा. माझे अंतरीचे जाणतोशी तुची, चित्ती या द्वेषाशी थार नाही. विप्री हे आणिले त्यासी तू निवारी, तुकोबाचे सिरी आहेस तू. भक्ती करी त्याची पिढीसी अंतरी, निष्ठा नाना परी लक्षीसी तू. बहिणी म्हणे देवा संचिता सारखे, नाना सुख दुःखे प्राप्त होती. अर्थ, मंबाजी गोसावी आमचा फार द्वेष करू लागला आणि आम्हाला म्हणू लागला, तुम्ही येथून निघून जावे. त्यामुळे माझ्या मनाला फार चिंता वाटू लागली आणि भजनामध्ये हे विघ्न का ओढावले असेल असे वाटू लागले. कोणाचे काहीही न घेता, कोणाला काहीही न बोलता आमचा काही अन्याय नसून, आम्ही कोणाचा द्वेष केला नसून आमचा असा द्वेष का व्हावा. हे पांडुरंगा, आम्ही सदैव मनामध्ये चिंतन करून तुला आठवत आहोत, याचा तू साक्षीदार आहेस ना. माझ्या चित्तामध्ये कोण विषयीच्या दोषाला थारा नाही, हे माझ्या अंतःकरणातील तूच जाणत आहेस. मंबाजीने हे ब्राह्मण द्वेष करण्यासाठी आणले, हे संकटास आता तूच निवारण कर, कारण तूच श्री तुकोबारायांच्या डोक्यावर छाया धरून आहेस. जे तुझी भक्ती करतात त्यांना असा तू आतून पीडा देतोस आणि अनेक प्रकारांनी तू त्यांची निष्ठा पाहतोस. श्री संत बहिणाबाई म्हणतात, हे देवा, आम्हाला आमच्या संचिताप्रमाणे अनेक प्रकारची सुख दुःख प्राप्त होत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला श्री संत बहिणाबाई यांच्या कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना. ओम श्री संत बहिणाबाई.